आज आमचे साहेब कामावर जाताना सांगून जायला होते का आज मुगाची भजी बनव म्हणून डाळ भिजत घालायला गेले तर ती डाळ माझ्या ड्रेसपेक्षा पण पिवळी. मी तर तिच्याकडे पाहतच बसले. ती डाळ म्हणत असेल का बाई भिजत घालायला सोडून तू रिकाम पंचायत कशाला करते. आणि तुम्हाला जर क्षणासाठी कोणी खुश व्हायचं असेल ना तर तुम्ही पेपरात आपलं राशी भविष्य वाचा. माझ्या राशीत लिहिलं होतं का आता तुम्हाला आरामाचे दिवस भेटतील. त्यांना म्हणलं अरे बाबू आताची तर मग कामाचे दिवस सुरू झाले. इकडे पोरग मला 1 मिनिट टेकून देत नाही. तुम्ही म्हणते आरामाचे दिवस भेटतील. मी चालले होते पोस्ट ऑफिस मध्ये. निम्या रस्त्यावर गेलो मला कळलं की माझं तो वॉलेटच घरी राहिलं. मग परत मला घरी यावं लागलं. आणि या मावशीत किती डेअरिंग असेल बरं. एवढ्या पावसाच्या वातावरणात त्यांनी पापड वाळत घातले. पण जर मध्येच पाऊस आला तर माझ्यापेक्षा जास्त ताण होईल मावशीला. 4 वर्ष झाले मला जळगावला येऊन. 4 वर्षात मला बाळ झालं पण जळगावच्या रस्त्याचे खड्डे काही बुजले नाही. इकडच्या लोकांना त्यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. ते नुसतं रस्ते येऊन फोटो जरी टाकला तर लोकांना कळलं की जळगावचे म्हणून. तिथे गेले पाहिलं ना बरं माझाच लागला कारण मी सोडून दुसरं कोणी नव्हतंच तिथे. ही असे घर पाहिले असं वाटतं का आपल्या असं घर असलं पाहिजे पण आपल्याला तर सकाळी झोपतून लवकर उठवत नाही. काल दळण टाकलं होतं दळायला म्हणलं मग जाता जाता घेऊन जाऊ. त्या ती दळणाची पिशवी मामूर जड पण संध्याकाळी भाकरी खायच्या होत्या म्हणून जीव काढीत कस तरी आणलीच घरी. मी पहिल्यांदाच मुगाचे भजे बनवित होते. देवाला म्हणलं माझी लाज राख. जर मला भजे जमले नाही ना तर नवरा मला दरवेळेस हसत राहील. एकटा आधीच त्याचा लय राडा